बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मंत्रालयामध्ये आज पत्रकारांनी ठिय्या आंदोलन केलं। पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीच्या विरोधात पत्रकारांनी मंत्रालयामध्येच ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। पोलिसांच्या अरेरावी विरोधात पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकारांची भेट घेत घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेतली। पत्रकारांना केलेली मारहाण सहन केली जाणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले। ज्या पोलिसांनी मारहाण केली त्या पोलिसांवर कारवाई करण्याच्या सूचना सुद्धा एकनाथ शिंदेंनी दिलेल्या आहेत। दरम्यान या प्रकरणी डीसीपी प्रशांत परदेशी यांनी दिलगिरी व्यक्त केली। आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्याला अधिक माहिती देतील। उदय, नेमकं काय घडलं होतं? नंदा, आज संध्याकाळी आपण पाहतोय की मंत्रालयामध्ये एका त्रस्त नागरिकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरनं सुरक्षा जाळीवरती उडी मारली। सुरक्षा जाळीवरती उडी मारल्यानंतर त्याने त्याचा निषेधही व्यक्त केला। त्या बातमीचं वार्तांकन करण्यासाठी सर्व पत्रकार तिथे शूट करत होते, म्हणजे काम करत होते। आणि मात्र त्याच वेळेला मंत्रालयामध्ये कार्यरत असणारे जे पोलीस आहेत त्यांनी पत्रकारांवरती, कॅमेरामॅनवरती अरेरावी करण्यास सुरुवात केली। काही पत्रकारांना त्यांनी मारहाणही केली, कॅमेरामॅनला पायऱ्यांवरती ढकलूनही दिलं त्यांच्या कॅमेरामॅनचं सकट। अशा प्रकारे त्यांनी वारंवार जवळपास 3 वेळा ही कृती जी आहे ती पूर्णपणे पोलिसांनी केलेली आहे। त्याचा निषेध म्हणून आज टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन संस्थेच्या वतीने सर्व पत्रकार जे आहेत डीसीपी ऑफिसच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घेतली। त्यांनी देखील तात्काळ सर्व पत्रकारांशी संवाद साधला, नेमक्या काय अडचणी त्या समजून घेतल्या आणि जे मंत्रालय सुरक्षेसाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना घटनास्थळी बोलवून घेतलं आणि त्यांनी त्यांना कडक शब्दामध्ये समज दिलेला। त्यानंतर स्थानिक जे डीसीपी आहेत मंत्रालय सुरक्षेसाठी प्रशांत परदेशी यांनी सर्व दिलगिरी जी आहे ती व्यक्त केलेली आहे। पत्रकारांनी आंदोलन करण्याची काय वेळ आली, अशा प्रकारे जर कुठली घटना घडली त्याचं वार्तांकन पत्रकारांनी करू नये का, असे प्रश्न जे आहेत त्यामुळे उपस्थित झालेले आहेत। धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल।